नमस्कार. आपले सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ह्या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोप्या पद्धतीने. ही जी इंग्लिश आपण शिकणार आहोत ती आपण सेंटेन्सेसद्वारे शिकणार आहोत. म्हणजे आपण डायरेक्ट जे काही इझी सेंटेन्सेस आहे ती सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये कसे यूज करायचे त्याद्वारे आपण इंग्लिश शिकणार आहोत. तर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल आवडल्यास हा चॅनल नक्की शेअर करा. तर बघा, मी ज्या ठिकाणी बसले आहे तिथे अतिशय एक सुंदरसं छोटंसं इवलंसं कडीपत्त्याचं झाड आलेलं आहे. किती सुंदर आहे ना, निसर्ग खरंच किती सुंदर आहे. ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे मी आता येत आहे. सपोज आपण आपल्या वडिलांना किंवा भाऊला वगैरे फोन केला आणि विचारलं की कुठे आहे तुम्ही, कधी येणार आहे, तर ते काय म्हणतात अशा वेळेस, मी आता येत आहे. आपण सेम सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं यूज करणार, आय ॲम कमिंग नाव. आता आपण सपोज ट्युशन घेतो आहे किंवा क्लासमध्ये आहे त्यावेळेस आपले टीचर म्हणतात किंवा आपण म्हणतो शांत राहा, किंवा घरात मुलं आरडाओरडा करत असतात तर आपण त्यांना काय म्हणतो, शांत राहा. तर त्यासाठी आपण काय यूज करणार, कीप क्वाईट. नेक्स्ट आहे यातील कोणतेही. आता आपण गेलो एखाद्या ठिकाणी आणि आपल्याला विचारलं की तुम्हाला हा ड्रेस आवडला, तो ड्रेस आवडला. सपोज आपण भावासोबत शॉपिंगला गेलो, वडिलांसोबत शॉपिंगला गेलो, त्यांनी विचारलं कोणता घ्यायचा, तर आपण त्यावेळेस काय म्हणतो, यातील कोणताही घ्या. तर त्यावेळेस आपण काय म्हणता, एनी ऑफ देम. बघा, खूप इम्पॉर्टंट आहेत हे जे सेंटेन्सेस आपण शिकतो आहे ते खूप थोडेसे कन्फ्युजिंग आहे, पण अतिशय छान आहेत. जेव्हा आपण शिकाल ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स नक्कीच आणखी बिल्ड होणार आहे. यातील कोणतेही, त्यावेळेस आपण काय यूज करणार, एनी ऑफ देम. नेक्स्ट आहे त्यातील कोणते. तुम्ही सपोज विचारताय की त्यातील कोणता ड्रेस तुला आवडला, तर काय बोलणार आपण त्यावेळेस, हू ऑफ देम. तर नेक्स्ट आहे त्यातील कोणतेही नाही. सपोज समोरचे व्यक्ती तुम्हाला बोलले की त्यातील मला कोणताही ड्रेस आवडलेला नाही, तर त्यावेळेस आपण काय यूज करणार, नन ऑफ देम. म्हणजे त्यातील कोणताही नाही. आता कोणी बोलतं आहे की त्यातील एक ड्रेस मला आवडलेला आहे, त्यातील कोणता तरी एक ड्रेस मला आवडलेला आहे, तर त्यावेळेस आपण काय यूज करणार, वन ऑफ देम. त्यातील एक म्हणजे वन ऑफ देम. थोडंसं कन्फ्युजिंग आहे ना, पण छान आहेत ही सेंटेन्सेस. नेक्स्ट आहे त्यातील अनेक. सपोज आपल्याला जास्त ड्रेस घ्यायचे आहेत तर आपण काय म्हणणार, त्यातील अनेक ड्रेस आवडले आहेत मला, तर त्यावेळेस आपण काय यूज करणार, मेनी ऑफ देम. नेक्स्ट आहे त्यातील अर्धे. आता सपोज आपण काही खात आहे तर आपण त्यावेळेस काय बोलणार की मला त्यातील अर्धा दे, तर काय बोलणार आपण, हाफ ऑफ देम. हाफ म्हणजे अर्धे. तर नेक्स्ट आहे त्यातील दोन. सपोज आपल्याला कोणी विचारलं की ड्रेस घे यातले, तर आपल्याला सपोज 2 ड्रेस घ्यायचे असले तर आपण काय बोलणार, त्यातील 2 ड्रेस घे. तर त्यासाठी इंग्लिशमध्ये काय यूज करणार, टू ऑफ देम. आता नेक्स्ट आहे की सर्वच ड्रेस आवडले आपल्याला, किती मजा येईल ना, कोणी आपल्याला जे ड्रेस आवडले ते सगळे घेतले, जे काही साड्या आवडल्या त्या सगळ्या घेतल्या, तर आपण अशा वेळेस काय म्हणणार, त्यातील सर्व. आपली लॉटरीच लागेल ना, कोणी आपल्याला असं सगळं आपल्याला जे आवडतं ते घेतलं तर आपण त्यासाठी काय यूज करणं इंग्लिशमध्ये, त्यातील सर्व, ऑल ऑफ देम. नेक्स्ट आहे आणखी किती. आपण जर सपोज सगळे ड्रेस घेतले आणि आपली बहीण किंवा भाऊसोबत आहेत, ते आपल्याला नोटीस करतात आणि बघतायत, तर ते आपल्याला कसं बोलणार की आणखी किती घेणार आहेस. तर त्यावेळेस आपण काय यूज करणार, हाऊ एल्स. आणखी किती म्हणजे हाऊ एल्स. कन्फ्युजिंग आहेत, पण नक्कीच काहीतरी आपण वेगळं शिकतो आहे, त्यामुळे ही सेंटेन्सेस नक्की नोट करा नोटबुकमध्ये. आणि आपण ही जी सेंटेन्सेस नोट करणार ती सेंटेन्सेस जोराने बोला आणि शिका. रोजच्या जे काही आपलं कम्युनिकेशन आहे त्यामध्ये शिका. आता आपण हे इंग्लिश शिकण्यासाठी काही रूल्स फॉलो करणार आहेत. त्यासाठी रूल